गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओ बनवते आहे. सो आज थोडा टाईम होता म्हणून बनवलं. असं रोज टाईम मिळत नाही व्हिडिओ बनवायला. सो आज श्रावणचा सोमवार आहे फर्स्टवाला. तो आज थोडीशी असंच पूजा वगैरे करणार आहे आणि ब्लॉग पण बनवूया आणि बघूया आता. सो फ्रेश वगैरे होते, झाडू पोछा वगैरे करून घेते, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. ओके, बाय. हाय. सो आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. सो सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलंय मी. दाखवते. हे माझं घर आहे छोटस. ते देवाचं गाणी ऐकते सकाळी सकाळी, खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे महादेव महादेव आहे भाई. हे ऐकून ऐकून मी सगळं काम आवरलेलं आहे सकाळी. सो मी आता फटाफट फ्रेश होऊन घेते, आंघोळ वगैरे करून घेते. सो रेडी होते, रांगोळी पण काढायची आहे आणि मी आज साडी घालणार आहे. आणि मला साडी घालायची असते त्या दिवशी मी खूप हॅपी असते. आणि काय माहिती, म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून, म्हणजे माझा पण असा उपवास असतो पूर्ण श्रावण. आणि काय नाही, खूप हॅपी वाटते, छान वाटतंय. सो त्यासाठी मी आज व्हिडिओ काढलाय. सो भेटूया, मी फ्रेश होते. बाय. सदैव भीमान् द्विपदा प्रसिद्धं तं शङ्करं भक्तहितं नमः. सो हॅलो गाईज, आता आंघोळ वगैरे करून आली मी आणि वातावरण इतकं छान झालंय आणि खूप प्रसन्न वाटतंय आज. आणि श्रावण सोमवार आहे आणि देवाची गाणी लावले. सो खूप छान वाटतंय. वातावरण दाखवते, पावसाचं पूर्ण वातावरण आहे. खूप छान वाटतंय आज, खूप म्हणजे काहीतरी वेगळाच असं दिवस वाटतंय, पण खूप छान दिसतंय. ही माझी झाड आहेत. सो आता मी रांगोळी काढायला जाते. अशी खास रांगोळी येत नाही मला, पण छोटीशी काढते मी. पण काही सण असला तरी मी रांगोळी काढतेच, येत नसली तरी थोडी तरी काढते मी रांगोळी. आता छोटीशी रांगोळी काढून घेते. तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी करतात हे मला नक्की सांगा. आणि ऍक्च्युली नागपंचमी आणि सोमवार हा एकाच दिवशी आलाय, त्यामुळे असं खूप छान वाटतंय. असं सण सण साजरी करायला मला तरी खूप आवडतं. आणि मी माझ्या घरामध्ये सगळे सण साजरे करते, जसं येईल तसं. मी रांगोळी फिनिश करते आणि तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढते. सो आता माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी हळदीचा लेप बनवलाय. सो मी आता उंबरट्यावर लावते. अशी माझी रांगोळी छोटीशी, जे माकाल आणि छोटीशी, इतकी खास येत नाही मला, पण काढते. आणि हा मी लेप बनवलाय. सो मी आता मी साडी घालते आणि तुम्हाला भेटते नंतर. आणि मी दाखवते मी कशी दिसते साडीमध्ये, आणि मला नक्कीच सांगा मी साडीत कशी दिसते ते. ओके, बाय. हाय. सो असा काहीसा लुक आहे माझा आजचा मराठी लुक. सो कसा वाटला माझा हा लुक नक्की सांगा कमेंट करून. आता पूजाची तयारी करून घेतली. आता फटाफट पूजा करून घेते
आणि पूजा करून मग परत तुम्हाला भेटते. आता पूजा स्टार्ट करायला घेतली. जेवढं मी दाखवू शकते तेवढं मी दाखवते. तं सोमनाथं शरणं प्रपद्ये तं सोमनाथं शरणं. ओम नमः शिवाय. 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 मला घंटी नाही वाजवायला. सो आज अशी होती माझी छोटीशी पूजा. नागमामाची पूजा पण केली आणि शंकरांची पण पूजा केली. हे आहे माझं मंदिर. स्वतः पूजा झाली आहे मस्तपैकी. सो आज असा होता माझा दिवस आजचा. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान वाटतंय आज, प्रसन्न वाटतंय. सो म्हणूनच मी ब्लॉग बनवला आहे त्याच्यामुळे. सो ओके बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं. ओके बाय.